नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये। 5-7 दिवस काय व्हिडिओ आलेच नाहीत आणि आम्हालाही काही करमत नव्हतं, कारण त्याचं कारण आहे ना, व्लॉगच्या शेवटला तुम्हाला कळेल। तेही मी शूट करेनच आणि कामं पण होती भरपूर, म्हणजे आता सण रमजान ईद वगैरे आणि गुढीपाडवा वगैरे असल्यामुळे आणि आता लग्नसराई चालू झाली। लग्नसराई चालू झाल्यामुळे आहे ना, असं कस्टमर पण भरपूर आहे आणि ते काम आणि घरातलं काम, परत हे मुलं परीचे पेपर वगैरे म्हणजे आता चालू होणार आहेत 24 तारखेपासून। त्याच्यामुळे ना ब्लॉगचं काय मी लक्षच दिलं नाही आणि काल पण जरा बाहेर गेले होते, ते पण वाटलंच तर मी 1-2 फोटो टाकेन पुढे ब्लॉगच्या शेवटी। आम्ही देवाला गेलो होतो, बाहेर करणार होते मी शूट, पण असं आपण नवीन ब्लॉगर असलं की थोडंसं अनकम्फर्टेबल वाटतं, म्हणजे दुसऱ्यांनाही आणि आपल्याला पण की नको काहीतरी बोलतील वगैरे असं वाटतं। त्यामुळे मी काही शूट केलं नाही आणि ब्लाऊजचा पण लोड आहे, हे असं थोडंसं राहतं बरं का, ते इग्नोर करा। कारण कसं आहे, मशीनचं काम आहे आणि 2च रूम आहेत आपल्या, त्याच्यामुळं थोडंसं ठेवावं लागतं मला ॲडजस्टमेंट करून। आणि आत्ता मी सगळं घरातलं म्हणजे आज नाही म्हटलं तर 3 ब्लाऊज शिवलेत मी आणि पाय दाखवलेत बघा पुढे ब्लॉगमध्ये। असे काय माहिती माझे असं मी बघितलं नाही कधी, 1-2 असं म्हणजे बघितलं आहे की होतात माझे पाय। आणि सकाळपासून मी बसले होते ना, त्यामुळे पाय सुजले होते। मग म्हटलं आता उठावं आणि बाकीचे घरातले कपडे वगैरे सगळे काढून घडी वगैरे करून ठेवले आणि बाकीचं सगळं आवडलं। आता 6 वाजले, 6:15 वाजले संध्याकाळचे, तरी ऊन बघा किती आहे ना, हिवाळ्यात कसं असतं ना, मग त्याच्यामुळे ना आता झालं आहे माझं सगळं। तरी आता एखादा वगैरे कट करून वगैरे ठेवीन आणि हे पण यायचं 7-8 वाजेपर्यंत हे येतील घरी, तोपर्यंत मग थोडासा स्वयंपाक वगैरे पण करून ठेवावं। आता जरा देवाऱ्यावर दिवा वगैरे लावते आणि देवघराबद्दल खरंच खूप कमेंट यायला लागलेत, म्हणजे हिंदीमधून की बेसिंगच्या इथे, आता इथे आम्ही रेंटने राहतो ना, मग रेंटच्या घरात कसं, आणि हॉलमध्ये पण आपण नाही ठेवू शकत, हॉलमध्ये पण मी करू शकले असते, पण आपण म्हणजे आम्ही इथं झोपतो वगैरे आणि कुणी पण येतं, मग ते देवाला बरोबर नाही वाटत आपल्यालाच की असं बाहेर आल्या, त्यामुळे तिथं आणि तिथंच जागा आहे। बघूयात, माझा असं प्लॅन चालला आहे की छोटंसं देवघर वगैरे बघावं आणि असं वरती वगैरे असं, म्हणजे कमेंट आल्यात मला पण, हे काय माझ्या डोक्यात नव्हतं की मंदिर वगैरे असं हिंदीत ज्यांनी बघितलेत ना माझं अगोदरचे ब्लॉग, त्यांनी सांगितलं आहे की आप छोटासा मंदिर लेलो असं वगैरे कमेंट आल्यात त्यांच्या, तर घेईनच मी। बघूयात आता पुण्याला वगैरे जर मी गेले ना तर मग तिकडे जर व्यवस्थित छान असे मिळाले ना तर मी नक्की घेईन। आणि आता थोडं आहे ना, इथपर्यंत जरा मला दगदगच असणार आहे आणि रोज तरी काय ब्लॉग असं करणार नाही, त्यामुळे मला काही सुचत नाही। आणि नवीन ब्लॉगरचं असंच असतं, जे असे पूर्ण परफेक्ट एकदम ब्लॉगर्स आहेत ना, त्यांना विषय नाही लागत, ते करतात काहीतरी। आता पण असं मला असं काही विषय सुचत नाही, आणि रोजचंच काय दाखवणार, आणि असं काय नाही की मी बाहेर वगैरे कुठे जात नाही जास्त करून, कारण यांना वेळच नसतो आणि मी एकटी 2 मुलांना घेऊन कुठे जाणार आहे, त्याच्यामुळे मी नाही जास्त शूट वगैरे, म्हणजे असं रोज घरातलंच काय दाखवायचं रोजच असं म्हणून मी नाही शूट करत। मी असं 1-2 दिवसातून आड वगैरे असं करणार आहे आता, आणि इथून आता थोडंसं कंटिन्यू लागणार आहे माझ्या व्हिडिओना वगैरे। आणि पुण्याला वगैरे गेलं की मग आहे तिकडे माझा आहे प्लॅन थोडासा बाहेर वगैरे जायचा, तर तिथले येतील ब्लॉग। तर इथे अजून हे एवढं भरून आहे, त्याच्यामध्ये साड्या आणि ब्लाऊज वगैरे आहेत, आणि हे बघा इथं मशीनवर पण हे साड्या नायकाला गोंडे हे ते असं त्या पिशव्यांमध्ये पण आहे ना, त्या ऑरेंजमधल्यातल्या आहेत 3 ब्लाऊज आहेत। आणि ह्या चिंध्या आहेत ना, मी काय करते अशा गोळा करते आणि उशा वगैरे असतात ना त्या बनवते छोट्या छोट्या, मी खूप बनवल्यात पण बेडमध्ये ठेवल्यात। हे म्हणतात उगाच बारीक घर आहे तू काय करते, म्हणून मी नाही हे करत। आणि मशीनवर बघा तो बॉक्स आहे ना, जो बुटांचा बॉक्स होता, त्याच्यामध्ये ना मी लेस वगैरे ठेवल्यात सगळ्या, कारण कसं आहे वरती पण नाही छान वाटत ते, आणि खूपच तिथं कारण दोऱ्यांचं वगैरे पण भरपूर आहे, त्याच्यामुळे मी नाही टाकत। मग हे सगळं असं त्या बॉक्समध्ये, आणि आता सहसा करून म्हणजे निम्म्याच्या वरती होत आले माझं काम आता, मग ते कंप्लीट करून आता बाकीचं पण आहे। आता इथपर्यंत म्हणजे अचानकच आलेत ब्लाऊज, असं की एक शिवून द्या, मग आम्ही तो घालून बघून मग दुसरे देतो असं वगैरे, ठीक आहे म्हटलं मी द्या ना। आता नवीन आपण राहायला आलो म्हटल्यावर नवीनच कस्टमर आपले होणार, आणि कोणाचं असं काय नाही, परफेक्ट बसतातच आणि लगेच देतातच, माझा चालूच आहे। आता आज तर 3 झालेत ब्लाऊज शिवून, आणि त्या पाय सुजायला लागले, त्यामुळे मी उठले, म्हणलं नको आता बघूयात, कट वगैरे करून ठेवते। आणि हे येईपर्यंत जर झालं
तर मग शिवते. आणि माझे व्लॉग वगैरे तुम्हाला कसे वाटतात ना हे मला कमेंटमध्ये नक्की सांगत जावा. आणि साधे सिंपल व्लॉग्स असतात आपले रेग्युलर घरातले वगैरे, तर मी खरं असेच छोटे छोटेसे व्लॉग करत जाईन. हा थोडासा मोठाच होईल वाटतं कारण माझी बडबडच भरपूर झाली आहे. तर ठीक आहे, चला व्लॉग पूर्ण नक्की बघा. आणि आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. आणि कमेंटमध्ये पण नक्की सांगा की तुम्हाला माझं व्लॉग कसे वाटतात आणि रेग्युलर माझे व्लॉग्स तुम्हाला बघायला आवडतील का. तर बाय. तर मी चहा ठेवला होता, 5 वाजले होते आणि दुपारी परीला कलिंगड वगैरे खायचं होतं म्हणून मी कलिंगड वगैरे कापले होतं. आणि घरात बघा पसारा आपण, आणि झोपून आत्ता उठली आहे. आणि घरात बघा मी ब्लाऊज वगैरे शिवून हे सगळं कात्रणं वगैरे सगळं, म्हणजे खरंच खूप राडा होतो. असं मशीनचं काम वाटतं सोपं, पण तितकं सोपं नाही आहे. आणि माझे पाय बघा असे, म्हणजे मी सकाळपासून 11:30 वाजता बसले होते आणि 5 वाजताच मी उठले. मशीनवर मध्ये उठत होते तर पाय असे झाले होते माझे. मग इकडे मी चहाला वगैरे ठेवलं आणि मग जी दिवसभराची भांडी असतात ना आपली, ती सगळी घासायला घेतली. सगळी भांडी वगैरे घासून घेतली आणि मग माझ्या दुसऱ्या कामाला म्हणजे घरातल्या आवरावरीला मी चालू केलं. तोपर्यंत चहा वगैरे पण उकळला होता. आणि मग परीला बिस्किट खायचं होतं, ती असं कधी खात नाही जास्त करून, पण हे केलं. आणि मग मी थोडंसं चहा पिणे अगोदर मला एक सवय की मी आहे ना पाणी पिते एक ग्लासभर आणि मग मी चहा पिते. आणि चहाचं पण आता खरंच खूप प्रमाण मी कमी केले. आणि मग इथे मी चहा वगैरे, आम्ही चहा पीत टी व्ही बघत होतो दोघे मायले की. आणि आहे ना म्हणजे आता हृदय आहे ना गावाला गेला आहे आणि आज येणार आहे तो, त्याच्यामुळे जरा, आणि नाही त्याच्यामुळे ना आम्हाला एकटं वाटत होतं. मग चहा वगैरे झाल्यानंतर मी बाहेरून कपडे वगैरे धुतलेली जी होती ना सकाळी ती आणली, ती सगळी घडी करून ठेवत होते. आणि परीच चाललं होतं की मला अजून एक बिस्किट दे. मी म्हणलो नको, बिस्किट खाल्लं की तुला जेवण जात नाही, त्यामुळं नको म्हटलं. आणि मग मी माझ्या कामाला बघा परीचं युनिफॉर्म, म्हणजे आता रविवार, उद्या शनिवारचा व्लॉग आहे, रविवारी धुतला असता पण आज काय एवढे कपडे वगैरे जास्त नव्हते. मग मी म्हटलं धुतलेलंच बरं, उद्या त्यांचे वगैरे कपडे असतात. तर ते झाल्यानंतर मग हा सगळा राडा काढावा म्हटलं, म्हणजे पसारा बघा. हा एक ब्लाऊज आणि म्हणजे हुक वगैरे लावायच्यात, हा एक ब्लाऊज आणि अजून हा एक ब्लाऊज मी रात्री आहे ना बाहेरून आल्यानंतर शिवला. आणि अजून एक हा एक सेमच होती, ही जरा कपड्यात फरक होता हा आणि तो ब्ल्यू कलर. आणि आता मी जो दाखवते ना हे 3 मी ब्लाऊज आजच शिवलेत. आता हा कस्टमरला म्हणजे डिझाईन वगैरे तशीच होती, काही डिझाईन नव्हती, फक्त स्लीव्जला डिझाईन करा म्हणून सांगितलं होतं त्यांनी अशी. तर कशी वाटते माझी ब्लाऊज डिझाईन बघा तुम्ही. तर हे 3-4 ब्लाऊज आहे ना, कालच्यापासून हे 4 ब्लाऊज मी शिवलेत, म्हणजे काल काय दिवसभर माझं झालंच नाही, आज झाले. आणि हा पण ब्लाऊज मला आहे ना अगोदर शिवायला आलेला होता, जो साधा आहे तो, हा मापाला दिलेला आहे त्यांनी, तो मी दाखवते. घडी वगैरे म्हणजे ते मापाचे ब्लाऊज ज्यांचे आहेत ना ते कट करून ठेवायला लागतात आणि मापाला वगैरे लागतात. माझं टी व्ही बघणं चालू होतं इथं खतरो के खिलाडी. आणि बघा हा ब्लाऊज मी त्यांना एक अगोदर शिवून दिला होता, तो त्यांना व्यवस्थित बसला, प्रिन्स कट होता, तो व्यवस्थित बसल्यानंतर मग त्यांनी अजून टाकलेत माझ्याकडे ब्लाऊज वगैरे. मग हे सगळे घडी करून वगैरे ठेवून टाकले, म्हणजे ते जर आले तर आपल्याला पटकन देता येतात. आणि घरातली कामं ना कितीही करा खरंच, असं सकाळपासून जरी लागलं ना तरीही कामं काही संपत नाहीत. आणि मी अशी पेपर कटिंग करून ठेवते आणि असं नावं वगैरे टाकून ठेवते, म्हणजे प्रत्येक वेगळं. आणि मी डायरेक्टली कापडावर नाही टाकत, कारण कापड पण वेस्ट होतं आणि थोडं कधीतरी कमी जास्त मेजरमेंट झालं की अवघडच आहे. आणि परीला मी इथं सांगत होते की तुझ्या जी खेळणे वगैरे तू आणून ठेवतेस ना ते नीट ठेव. आणि तिचं कसं चाललं आहे बघा टी व्ही बघत. आणि मी सगळं लेस वगैरे सगळ्या काढून वगैरे नीट ठेवत होते, गुंडाळून वगैरे. आणि बघा हा पण एक ब्लाऊज आहे, हा नवरीचा आहे ब्लाऊज, म्हणजे त्यांचे सिंपल असे 1-2 शिवतात ना. मग तिला सांगितलं होतं मी झाडू वगैरे आणायला, तर तिने झाडू वगैरे आणला आणि तिला पण करमत नाही आहे, हृदय नाही आहे तर. आणि तो काय राहिला नाही, 4 दिवस होता, पण रोज त्यांना रात्री पहाटे 4-4 वाजेपर्यंत त्याने जागवलेलं आहे. तर इथं माझं चाललं आहे आता बाकी सगळा पसारा वगैरे. आणि कितीही करा, मशीनच्या जे घरात आपल्या मशीन असते ना त्या घरात असा राडा होतोच. आणि रोजच्या रोज हा काढावाच लागतो, कारण 2च रूम आहेत आणि जिथल्या तिथं वस्तू सगळ्या ठेवाव्याच लागतात. आणि स्वच्छही आपल्यालाच, मलाच ते म्हणजे मग कामच होत नाही माझं. मग ती सगळं आवरून घेतलं पटापट. ती पिशवी वगैरे बघताय ना तुम्ही, मी तिथे ठेवताना काही शूट नाही घेतलं, कारण पटापट मला पण आवरायचं आहे. मग सगळं ही कपाटमध्ये वगैरे कपडे वगैरे सगळे भरून घेतले, पेपर वगैरे पडलेले असतात. ही साडी ह्याला एका बाजूने पिको वगैरे करून द्यायचं आहे. बाटल्या बघा परी असं म्हणजे पितात वगैरे नाही, इथंच ठेवते तिला काय
मग हे सगळं आणि बेडवर तर खूप पसरा पडला. मी म्हटलं पहिलं आता झाडू वगैरे मारून घ्यावा आणि मग बेडवरचं वगैरे आवरावं, म्हणून मग माझं इथं चालूच असतं. काम काय चुकलेलं नाही आहे आपल्याला. खरंच असं काय मला तर असं वाटतं एकदा की मी का शिकले ब्लाऊज वगैरे, आणि नाही नसले ना ब्लाऊज वगैरे जर शिवायला आता तर असं काही नाही की नसतातच, कंपल्सरी असतातच. कंटाळा येऊन जातो, असं वाटतं की असावेत असं वाटतं नसलं की. आणि जेव्हा असतात ना तेव्हा वाटतं का मी शिकले असं तुम्हाला पण वाटतं का बघा. पण नाही ना काम असावं, दिवसभर तर काय करणार ना आपण, घरात बसून निवांत बसण्यापेक्षा असं असावं. कारण बाहेर जाऊन गप्पा मारत बसणं इकडं तिकडं हे करण्यापेक्षा घरातलं काम आवरून आपल्या संसाराला थोडा हातभार देता आला तर खूप छान आहे. आणि इथे ना हा मापाला दिलेला ब्लाऊज होता, त्यांनी वर्क केलेला होता, खूप छान होता हा ब्लाऊज. तर ते सगळे मी घडी करून वगैरे तिथं म्हणजे जिथं मी शिवण्याचं वस्तू ठेवते ना ते सगळ्या ठेवल्या होत्या. आणि इथं मी कपाट उघडं, कारण हे ब्लाऊज आहे ना मी काल आम्ही घालून गेलो होतो, म्हणजे नेसून ब्लाऊज वगैरे हाच घातला होता मी. आणि अजून एक आहे वेलवेटचा, तो माझ्या मामाच्या मुलीने घातला होता. मग हे रात्री मी असेच बाहेरच ठेवले होते, म्हणजे थोडंसं हवा वगैरे हे होती ना, आल्या लगेच आपण काढून घडी करून नाही ठेवू शकत. साडी वगैरे ठेवली होती मी झटकून वगैरे, पण हे नाही ठेवलं. हे सगळं आता घडी करून वगैरे मी पॅक करून ठेवून टाकते. आणि तो कसे माझे व्हिडिओ तुम्हाला खरंच बघायला आवडतात का हे मला सांगा. आणि 5-7 दिवस काय माझे ब्लॉग आलेच नाहीत, कारण हृदय पण नव्हता आणि परीचं पण स्कूल वगैरे हे सगळं त्याच्यामुळे ना नाही होत. आणि इथं परीचे बघा खेळणे कुठं पण असतात, काही पसारा, बॅग पण तिची अशीच, तिला प्रत्येक वेळी सांगावं लागतं की हे इथं ठेव ते तिथं ठेव. मग ती चाललं होतं आणि तिला जरा ओरडलं ना घाबरते, पण ती जास्त खरंच खूप घाबरते ती. तिचा स्वभाव काय माहिती आहे, आम्ही तर एवढं असं ओरडत नाही पण ती घाबरतेच खूप. मग इथं माझं जे साड्यांमधले वगैरे कट करून ठेवलेले होते ना ते काय त्यांनी कस्टमरने त्याच्यावर वेगळे ब्लाऊज शिवले, पण ते इथंच टाकून जातात माझ्याजवळच. मग इथं परीचे वगैरे बघा कपडे वगैरे, आणि हे धुवायचं होतं रंगपंचमी दिवशी, हे सगळं झालेलं आहे. मग हे तिला म्हटलं मी बाथरूममध्ये नेऊन ठेव आणि हे सगळं बाकीचं ठेवून